जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हे तुम्हाला नाही लागू हे. जय जय राम हरी. 2025 सालच्या गणेशोत्सवाची आमची संकल्पना जी आहे त्यासाठी आपण सर्व आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि आपलं स्वागत. 2025 हे जे वर्ष आहे ते विशेष अशासाठी आहे की बरोबर 750 वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर यांचा जन्म झाला. त्यामुळं संत ज्ञानेश्वरांविषयी काही माहिती द्यावी, त्यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात काहीतरी माहिती आपल्या भक्तांना व्हावी, हा आमचा या संकल्पना आणि या संपूर्ण मांडणीचा हेतू आहे. संत ज्ञानेश्वरांचं जे गाव आहे ते नगर जिल्ह्यामध्ये आपेगाव म्हणून आहे, ते त्यांचं गाव आहे नगर जिल्ह्यामध्ये. ते आपेगावचे कुलकर्णी याचा अर्थ संपूर्ण गावाचा हिशोब ठेवणारी मंडळी म्हणजे कुलकर्णी हे पद आहे दिलेलं. तर त्यांच्याकडे त्यांचं जे घराणं होतं त्यांच्या घराण्याकडे आपेगावच्या आणि आजूबाजूच्या अनेक गावांचा हिशोब ठेवण्याचं काम हे त्या कुलकर्णी घराण्याकडे होतं. म्हणजे संपूर्ण घराणं हे धार्मिक प्रवृत्तीचं होतं. त्यांच्यातच विठ्ठलपंत नावाचा मुलगा होता. या विठ्ठलपंताला सुद्धा अत्यंत देवाधर्माची उपास करण्याची, तीर्थयात्रा करण्याची खूप आवड होती. आणि एके दिवशी हा विठ्ठलपंत नावाचा मुलगा हा गेला आळंदीला, असंच याच्यासाठीच की दर्शन घ्यावं आणि काही दिवस राहावं. तिथे गेल्यानंतर पुन्हा ती इंद्रायणी नदी त्याच्यामध्ये स्नान करायचं आणि मग जप, संध्या, भजन, कीर्तन याच्यामध्ये वेळ जायला लागला. काही दिवस राहिल्यानंतर या विठ्ठलपंतांवरती एका गृहस्थांचं लक्ष गेलं. त्यांचं नाव सिद्धोपंत. ते आळंदीचेच राहणारे होते आणि ते पण कुलकर्णीच होते. त्यांच्याकडे काही गावांचा महसूल गोळा करण्याची, हिशोब लिहिण्याची जबाबदारी होती. तर त्यांनी बघितला हा मुलगा चांगला दिसतोय, सज्जन दिसतोय. त्यांनी म्हटलं की तुम्ही धर्मशाळेत राहण्यापेक्षा आमच्या घरी येऊन राहा. मग विठ्ठलपंत यांच्या घरी राहायला आले आणि काही दिवस त्यांचं एकूण दिनचर्या आणि वर्तन बघितल्यानंतर सिद्धोपंतांना असं वाटलं की यांना आपली मुलगी द्यावी. म्हणून त्यांनी म्हटलं की माझ्याशी अशी मुलगी आहे, तिचं नाव रुक्मिणी आहे, तर तुम्ही त्याच्याशी लग्न करावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. तर ते म्हणत नाही, लग्न वगैरे माझ्या डोक्यात काय नाहीये, मी काय लग्न करणार नाही. तर ठीक आहे, इच्छा नसेल सोडून द्या. त्या दिवशी रात्री त्यांचा वाडा होता मोठा सिद्धोपंतांचा. त्या दिवशी रात्री विठ्ठलपंत वृंदावनाच्या शेजारी झोपले आणि रात्री त्यांना विठ्ठलाचा दृष्टांत झाला किंवा स्वप्न पडलं. ते विठ्ठलांनी त्यांना असं सांगितलं की तू याच मुलीशी लग्न कर. मग सकाळी उठल्यानंतर ते एकदम खडबून जागे जाऊन ते म्हणाले सिद्धोपंतांना जाऊन की मी लग्न करायला तयार आहे, कारण मला असं स्वप्न पडलं आणि खुद्द विठ्ठलांनी सांगितलेलं आहे. तर त्याने आनंद झाला. त्याने बघितलं पंचांगामध्ये 2 दिवसानंतर शेवटचा मुहूर्त होता. म्हणजे त्यांना आपेगावला जाऊन त्यांना बोलून आणणं आई वडिलांना हे शक्य नव्हतं. पण त्यांनी लगेच तिथे लग्न झालं त्यांचं. मग थोडी तीर्थयात्रा करून ते सगळेजण आपेगावला गेले. आपेगावला त्यांच्या आई वडिलांना खूप आनंद आला. मुलगा आलेला आहे, सोबत सून पण आलेली आहे आणि सगळं आनंदात काही दिवस गेले. आणि मग विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांचा संसार सुरू झाला. संसार जरी सुरू झाला ते विठ्ठलपंतांचं जे लक्ष होतं ते सगळं धार्मिक प्रवृत्तीकडे जास्त होतं. आणि ते सारखं म्हणायचे की मला संन्यास घेण्याची खूप इच्छा आहे. तर त्यांची बायको म्हणाली आता गृहस्थ आश्रमामध्ये आहोत आपण, आता संन्यास घेणं चुकीचं आहे. तरी पण मधुमन त्यांना असं यायचं. त्यांच्या सासऱ्याने पण सांगून बघितलं की तुम्ही असं करू नका वगैरे. एके दिवशी विठ्ठलपंतांनी सहज सांगावं तसं आपल्या बायकोला सांगितलं, मी जरा गंगेला स्नान करतो, गंगेला जो स्नान करतो. ती म्हणाली ठीक आहे जा. गंगेला म्हणजे ते काशीला गेले, वाराणसीला गेले. म्हणजे आपेगाव नगर जिल्हा कुठे आणि काशी बनारस कुठे, ते तिथं गेले. आणि तिथं जाऊन त्यांना एक रामानंद स्वामी नावाचे एक स्वामी भेटले. त्यांना जाऊन त्यांनी सांगितलं की मला संन्यास घ्यायची इच्छा आहे. मग त्यांनी जुजबी चौकशी केली, पण त्यांना विठ्ठलपंतांनी खोटंच सांगितलं की माझं लग्न वगैरे काय झालेलं नाहीये, मला संन्यास घ्यायचा आहे. मग त्यांनी ठीक आहे घ्या. मग त्यांनी काही त्यांना संन्यासाची जी काही दीक्षा ती दिली आणि त्यांचं नाव ठेवलं चैतन्य. आणि ते सुरू झालं तिकडं. आणि ही बातमी हळूहळू आपेगावपर्यंत येऊन पोहोचली काही दिवसांनी की ते विठ्ठलपंत आपल्या गावातले तिकडे गेले, त्यांनी संन्यास घेतला. हे म्हटल्याबरोबर रुक्मिणीबाईंचं एकदम लक्ष उडालंच. म्हणजे आपलं काय आता संसारामध्ये काय राहिलं असं त्यांना वाटलं. आणि त्या हळू मग वडिलांच्याकडे येऊन आळंदीला येऊन राहिल्या. मग तिथे गेल्यानंतर सुद्धा त्यांचं जे काही जीवनक्रम होता रुक्मिणीबाईंचा तो एकदम व्रतस्थ असा होता. म्हणजे उपास करणे, वेगवेगळ्या प्रकारचे देवाला भेटी देणे, प्रदक्षिणा घालणे, अशा प्रकारचं त्यांचं होतं. आणि एके दिवशी काय झालं, ही अशी 12 वर्ष झाली. 12 वर्षांचा कालखंड गेल्यानंतर रामानंद स्वामींना असं वाटलं की आपण रामेश्वरची यात्रा करावी. बनारस कुठे, काशी विश्वनाथ कुठे आणि रामेश्वर. आणि त्या 750 वर्षांपूर्वी काय वाहतूक व्यवस्था असेल आपण कल्पना करू शकतो. आणि त्यावेळेची पद्धत होती की रामेश्वरला जायचं तुम्ही आजूबाजूची तीर्थक्षेत्र बघत 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 खाली जाताय आणि तसे येत आहे तुम्ही. तर त्याप्रमाणे ते निघाले आणि ते येऊन आळंदीला येऊन पोहोचले. आळंदीला आल्यानंतर ते एका देवळामध्ये बसले होते आणि काशीचा कोणीतरी साधू महाराज आलेले आहेत म्हटल्यानंतर सगळे लोक आले नमस्कार करायला वगैरे.
आणि याच्यातच रुक्मिणीबाई पण होत्या. त्यांनी पण जाऊन त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव असं म्हटल्याबरोबर या हसल्या. हसल्यानंतर त्यांनी विचारलं काय झालं, तर ते म्हणाले की काय नाही, माझ्या नवऱ्यानं संन्यास घेतलेला आहे आणि तुम्ही मला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला, मला असं आलं. मग त्यांना शंका आली, त्यांनी विचार कोण काय वगैरे वगैरे. पण 12 वर्षाचा कालखंड लोटल्यामुळे त्यांना थोडंसं ते तपासून घ्यावं अशी इच्छा झाली. ते त्यांच्या घरी गेले. सिद्धोपंतांना त्यांनी विचारलं काय झालं वगैरे. त्यांना अंदाज आला. ते म्हणाले असं करूया, तुम्ही स्वतः या, तुम्ही दोघे काशीला या, काशीला आपण बघू काय करते. त्यांना घेऊन ते काशीला गेले. एका वेगळ्या खोलीमध्ये त्यांना ठेवलं आणि रामानंद स्वामींनी चैतन्याला म्हणजे विठ्ठलपंतांना हाक मारली, चैतन्य ये, तुझी खरी हकीकत काय ते सांग, कारण मी आता आळंदीहून आलोय. असं म्हटल्याबरोबर त्यांचा सगळा जे काय होतं धीर तो मिळाला. ते म्हणाले मला माफ करा, मी चुकलो, माझं लग्न झालेलं होतं, मी खोटं बोललो तुमच्याशी. ते म्हणाले की लग्न झालेल्या माणसांना अशा रीतीनं संसार सोडून संन्यास घेणं हे चुकीचं आहे, पण ठीक आहे, मी आता तुला या संन्यासाच्या जबाबदारीतून मी तुला मुक्त करतो. आणि हीच बायको आहे का तुझी? तुम्हाला हो. हे सासरे आहेत का? हो. ठीक आहे, आता तू जा, तुम्ही जाऊन आपेगावला जाणे संसार करा तुमचा. आणि जाताना त्यांनी आशीर्वाद दिला, तुझे पुत्र दिग्विजयी होतील, असा त्यांनी आशीर्वाद दिला रामानंद स्वामींनी. ही सगळी मंडळी आपेगावला आली आणि संसार करायला सुरुवात केली. तिथं असं घडलं आपेगावमध्ये की सगळ्या लोकांनी म्हटलं अरे हे संन्यास घेतला त्यांनी, हे पुन्हा गृहस्थाश्रमात कसे काय आले, हे चुकीचं आहे, असे शास्त्रात दिलेलं नाहीये, उलटं यायचं, हे चुकीचंच आहे. म्हणून त्या संपूर्ण गावांनी त्या कुटुंबावरती बहिष्कार टाकला, त्यांना वाळीत टाकलं. वाळीत टाकणे याचा अर्थ त्यांच्याशी कोणी बोलायचं नाही, त्यांच्या घरी जायचं नाही, त्यांना बोलवायचं नाही. इतकंच नव्हे तर त्यांना भिक्षा सुद्धा द्यायची नाही. इतका प्रचंड त्रास त्या सहन केला आणि हा त्रास जवळपास 12 वर्ष सुरू होता. त्या 12 वर्षामध्ये त्यांना 4 मुलं झाली. सगळ्यात मोठा होता निवृत्तीनाथ, मग होते ज्ञानदेव, मग सोपानदेव आणि मग मुक्ताबाई. ही 4 मुलं त्यांना झाली. आणि मग जसं जसं ते मुळात विठ्ठलपंत हे सुद्धा वेदशास्त्र जाणणारेच होते. त्यांनी सगळ्या मुलांना वेद शिकवले. या दरम्यान ते सगळी मुलं वेदांमध्ये पारंगत झाली आणि त्यांच्याशी खेळायला इतर कोणी नसल्यामुळे ते आपापसात त्यांचा भावबंध चांगला निर्माण झाला. आणि ते अशी अत्यंत त्यांचा बहिष्कार सुरूच होता. बहिष्कार सुरूच होता. मुलं झाले तरी हो, पण त्यांच्याशी कोणी खेळायला पण जायचं मुलांना पण काही नाही, ते कुटुंबालाच वाईट टाकलं त्यांनी. मग शेवटी मुलं जरा मोठी झाल्यानंतर रुक्मिणीबाई आणि विठ्ठलांना असं वाटलं की आपल्या मुलांचं पुढे काय होईल, आपलं तर काय आयुष्य ठीक आहे, कारण मुलांच्या मुंजी कशा होतील हा त्यांना प्रश्न पडला होता. कारण ब्राह्मणांच्या मध्ये मुंज झाल्यानंतर खरं त्याचं आयुष्य सुरू होतं, तर ते मुंज कसे होतील. तर त्यांनी पुन्हा त्या तिथले जे ब्रह्मवृंद जो होता आपेगावचा त्यांना विचारलं, तर ते म्हणाले शास्त्रामध्ये असं लिहिलेलं नाही की संन्यासाच्या मुलांच्या मुंजी कराव्यात, असं लिहिलेलं नाही, आम्ही याच्यामध्ये काही करू शकत नाही. मग ते म्हणाले आमची चूक झाली, ठीक आहे, मुलांना काय शिक्षा त्याची. ते म्हणाले तुम्हाला तर खरं म्हणजे देहांत प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे परत संसार केला म्हटल्यावर. आणि असं ते काही त्याच्यातून काही मार्ग निघायला तयार नाही. मग शेवटी त्यांनी काय करूया असं विचारांनी ते एकदम घडून गेले. आणि एक दिवस त्यांनी सांगितलं की आपण त्र्यंबकेश्वरला जाऊया. म्हणजे त्र्यंबकेश्वरला गेलो. तिथं दर्शन घेऊन त्यांनी ठरवलं की आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करू. पाठीमागे ब्रह्मगिरी मोठा डोंगर आहे. आता 750 वर्षांपूर्वी ब्रह्मगिरीचा डोंगर म्हणजे किती मोठं घनदाट जंगल असेल, आता सुद्धा लोक घाबरतात. तर त्यावेळेला काय असेल. पण तरी हे 6 लोक म्हणजे आई वडील आणि 4 मुलं हे प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. थोडा वेळ गेल्यानंतर समोरून वाघ आला. वाघ आला म्हणजे त्यांची घाबरगुंडी उडेल, सगळे पळापळ झाली. त्या पळापळीमध्ये निवृत्तीनाथ जो मोठा मुलगा होता जेमतेम 10-12 वर्षांचा, तो जंगलामध्ये गेला आणि हरवला. हरवल्यानंतर तो एका गुहेपाशी गेला आणि त्या गुहेपाशी येऊन थांबला. गुहेमध्ये नाथ संप्रदायांमधले गहिनीनाथ हे तिथे तपश्चर्या करत होते त्यावेळेला. आणि त्यांनी बघितलं गुहेमध्ये एक तेजस्वी मुलगा आतमध्ये येतोय. मग त्यांनी त्याला जवळ बोलावलं आणि त्याला त्याची विचारपूस केली आणि त्यांनी त्याला नाथपंथीची दीक्षा दिली. 3 दिवस निवृत्तीनाथ ते गुहेमध्ये होते. 3 दिवसानंतर संपूर्ण ज्ञान त्याला दिल्यानंतर त्याची मुक्तता झाली. मग तो गेला आणि आपल्या कुटुंबासमेत गेला. कुटुंबात गेल्यानंतर निवृत्तीनाथांनी आपल्या लहान भावंडांना ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई यांनाही दीक्षा दिली. त्यामुळं ज्ञानदेवांचे गुरु कोण तर निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु आहे, भाऊ, मोठा भाऊ. हे सगळं झालं तरी पण यांचा मुंजीचा प्रश्न सुटत नव्हता. त्यामुळे एके दिवशी त्या 4ही मुलांना सोडून रुक्मिणीबाई आणि विठ्ठलपंत हे प्रयागराजला गेले आणि तिथल्या संगमामध्ये दोघांनी आत्महत्या केली. इतक्या लांब. आणि ही मुलं 4 इथे अशीच होती. ते मुलंही सैरवीर झाले, त्यांना कळलं काय करायचं, कोणी मदत करायला ते आले. त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा त्यांना त्यांचा जो इस्टेटीमधला जो काही वाटा असतो तो द्यायला नकार दिला. त्यामुळे त्यांची खूपच परवड झाली. शेवटी कोणीतरी सांगितलं की तुम्ही पैठणला जा
तिथे ब्राह्मण समाज आणि ब्रह्मवृंद मोठा आहे. ब्रह्मवृंद म्हणजे अनेक शास्त्रांचा अभ्यास असणारे लोक तिथे आहेत. ते काहीतरी याच्यातून मार्ग सांगतील. मग ते गेले आणि गेल्यानंतर 4 दिवसांनी जेव्हा ब्रह्मवृंदासमोर ते हजर झाले तेव्हा पैठणे आजूबाजूच्या अनेक गावातले अनेक लोक तिथे जमा झालेले होते. कारण अशा प्रकारचं प्रकरण प्रथमच येत होतं ब्रह्मवृंदासमोर की समस्याच्यातून मार्ग काढण्याचं. आणि तिथे खूप गर्दी जमलेली होती. अनेक अक्षरशः वेदशास्त्र संपन्न आणि उत्तम ज्ञान असलेले अनेक ब्राह्मण तिथे जमलेले होते. आणि तिथं 3 प्रकारचे लोक होते जमलेले. एक होता तो वर्ग हा या मुलांच्याकडे हेटाळणीच्या दृष्टिकोनातून पाहत होता की काय संन्यासीची मुलं, यांना कसला पाहिजे, अधिकार कशाला पाहिजे, काय आलेत वगैरे असं त्यांना करणारा. एक मोठा वर्ग असा होता की तो या मुलांच्या दर्शनाने भारावून गेला होता. त्यांना किती कोवळी मुलं, किती तेजस्वी आहेत, काय त्यांचं पाठांतर असं म्हणून एकदम भारावून गेला होता. आणि जो अजून एक वर्ग होता तो याच्यातून काय मार्ग काढता येईल हे शास्त्रामध्ये शोधणारा होता. परंतु शेवटी शोधाशोध झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्याच्याला शास्त्रामध्ये आधार नाही. याचं कारण असं प्रकरण पूर्वी कधी झालंच नव्हतं. झालं असेल तर ते शास्त्रामध्ये येईल. झालंच नसल्यामुळे त्या सगळ्यांचा नाईलाज झाला आणि शास्त्राच्या बाहेर जाण्याची कोणाची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही काही करू शकत नाही, पण एक आहे, आम्ही तुम्हाला काही आशीर्वाद देऊ शकतो. काय आशीर्वाद आहे की याच्या पुढचं तुमचं जे जीवन आहे ते तुम्ही आतापर्यंत जसे जगत आला तसेच पुढे जगा. तर असं म्हटल्याबरोबर संपूर्ण सभेतील सगळ्या लोकांना वाटलं की आता ही मुलं भयंकर निराश होती. परंतु उलट असं झालं की 4 मुलांना अतिशय आनंद झाला. ते म्हणजे याचा अर्थ इतके दिवस आम्ही जे जगत होतो ते उत्तमच होतं आणि तसंच आम्ही आता पुढे जगायचंय. त्यामुळं ते आनंदात मुलं गेल्यानंतर सगळी लोक तिथे बघत होते. त्या सभेमध्ये ज्ञानदेवांनी एक भाषण केलं, म्हणजे उपदेश. त्यांनी असं सांगितलं त्यावेळेला की एक लक्षात घ्या, आत्मा एकच आहे, कोणाचाही असू दे, तो आत्मा एकच आहे या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे. तर तिथे एक ब्राह्मण होता, तो म्हटलं ज्ञानेश्वर असं काय तुम्ही म्हणताय, तुमचं नाव ज्ञानेश्वर आहे, तुम्हाला वेदशास्त्र येतं, हा रेडा येतं बाजूला, तो रोज पाणी आणतो, त्याच्यासाठी त्याला ठेवलेलं आहे, त्याला पण तुमच्यासारखाच आत्मा आहे का, त्याचा आणि तुमचा आत्मा एकच आहे का? ते म्हणाले हो. मग त्या रेड्याच्या पाठीवर 3 फटके मारले चापकाचे. ते 3ही चापकाचे फटकारे ज्ञानदेवाच्या पाठीवर उमटले आणि त्यातून रक्त यायला लागलं. हे बघितल्यानंतर मात्र संपूर्ण सभेचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांनी म्हटलं की मुलं खरोखरच काहीतरी दैवी चमत्कार असलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी नमस्कार केला, मुलं बाहेर पडली. ती गेली गोदावरी नदीच्या काठी पैठण त्या किनाऱ्यावरती जाऊन थांबले काही दिवस. तर तेव्हा तिथं सुद्धा काही अर्धवट ज्ञान असणारे अनेक मंडळी होतीच. त्यांनी चेष्टा करायला सुरुवात केली की काय तुमचा आत्मा, हा आत्मा, तुम्हाला वेद देतात, या रेड्याला सुद्धा वेद देतात का? त्यांनी म्हणाले येतात, दाखवा. मग त्यांनी त्या रेड्याच्या कपडावरती हात ठेवला आणि रेड्यानं घडाघडा वेद म्हणायला सुरुवात केली. काना, मात्रा, उकार काहीही चूक नसलेला असे वेद म्हणायला सुरुवात केली. ते ज्यांनी सांगितलं होतं ते तर चमत्कारून बघतच बसले. अख्खं पैठणगाव लोटलं हे बघायला की रेडा कसं काय वेद म्हणू शकतो. आणि हे वेद पठण काही तास सुरू होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र सगळ्या लोकांना कळलं की हे खरोखरच दैवी आहे. ती सगळी मुलं ते नमस्कार केला आणि ते मुलं पुढे निघाली. ज्ञानदेवांनी त्या सगळ्यांनी असं ठरवलं की इथून जवळ एक नेवासे नावाचं गाव आहे, आपण तिथे जाऊ. त्या नेवासेमध्ये एक अर्धवट अवस्थेमध्ये मध्यम आकाराचं एक देऊळ आहे, तिथे आपण जाऊ असं त्यांनी ठरवलं. त्यांनी नेवासेमध्ये प्रवेश केला. त्यांना एका घरामध्ये थोडीशी रडारड दिसली. त्यांनी बघितलं जाऊन काय झालं. ते एक त्यांचे जे गृहस्थ होते ते वारले होते, त्यामुळे ते रडत होते सगळे लोक. ज्ञानदेवांनी विचारलं काय झालं, कोण आहे ते? त्यामुळे हे घरातले मुख्य आणि त्यांचं नाव सच्चिदानंद आहे. तर ते म्हणाले, ज्ञानदेव म्हणाले जिथे सत चित्त आणि आनंद आहे तो मनुष्य मरेल कसा काय? म्हणून त्यांनी हात ठेवला तो मनुष्य उभा राहिला. उभा राहिल्यानंतर त्यांनी असं म्हणजे माणसाने म्हटलं की माझा हा पुनर्जन्म आहे, त्यामुळे याच्या पुढचं माझं सगळं आयुष्य मी ज्ञानदेवांच्या सेवेचीच घालवणार. मग तो निघाला. तोही त्या गावाचा कुलकर्णीच होता. तो निघाला आणि मग ते त्या नेवाच्या गावामध्ये एका देवळामध्ये आले. तिथे साधारण एवढ्या एक उंचीचा असा एक खांब होता, असं दगडी खांब, ओबड धोबड, त्याला रंगरूप आकार काही नाही, साधा खांब. ज्ञानदेव म्हणाले की मी इथे बसतो आणि इथून मला आता लोकांना आणि सगळ्या जगाला काहीतरी सांगायचं आहे. तर त्यांनी असं म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा भारतीय अध्यात्माच्या दृष्टिकोनातून सगळ्यात उत्तम काय असेल, जुनं सगळ्यात जुनं ते आहे वेद. वेदच थोडेसे सोपे करून सांगितल्याची जी उपनिषद झालेली आहे आणि उपनिषदांमधला काही अर्थ घेऊन भगवद्गीता सांगितली गेलेली आहे. पण भगवद्गीता ही संस्कृतमध्ये आहे, की लोकांना कळेलच असं नाही. त्यामुळे ही भगवद्गीता मी आता सर्व लोकांसाठी आपल्या भाषेतून, मराठी भाषेतून मी आता सगळ्यांना सांगणार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. सगळी रचना ओवीबद्ध आहे, असं हे नाही गद्यामध्ये नाही आहे, ती ओवीबद्ध आहे. आणि ते सांगत असताना तो सच्चिदानंद जो आहे तो सगळं लिहून घेत होता. म्हणून ज्ञानेश्वराच्या शेवटी लिहिलेलं आहे, हे सर्व सच्चिदानंद यांनी लिहून घेतले
असं उल्लेख आहे. तर ते झाल्यानंतर संपूर्ण सांगितली लोक येत होते आणि तो जो खांब होता ज्याला टेकून ज्ञानदेवांनी ही सगळी गीता म्हणा किंवा ज्ञानेश्वरी जी काय सांगितली काय, तो खांब म्हणजे हा नेवासे मधला खांब आहे. अजूनही हा आहे. हो, ज्ञानेश्वरी त्याचं खरं नाव आहे भावार्थ दीपिका. ज्ञानेश्वरी नंतर लोकांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून ज्ञानेश्वरी म्हणतात, पण मूळ नाव त्याचं भावार्थ दीपिका हे त्याचं मूळ नाव आहे. ते झाल्यानंतर ज्ञानदेवांनी परमेश्वराकडे काही मागितलेलं आहे. ते कुणासाठी मागितले? त्यांनी स्वतःसाठी मागितले नाही, त्यांनी संपूर्ण विश्वाकरता मागितलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं त्या याच्यामध्ये की ते एक प्रार्थना आहे की या जगामध्ये काय व्हावं म्हणून ते प्रार्थना करतायत. त्यांनी जे प्रार्थना, त्यांनी जो प्रसाद मागितलेला आहे त्याचं नाव आहे पसायदान. हे जे पसायदान आहे हे इथे आहे. हे आता विश्वात्मके देवे. आणि त्याच्यामध्ये काय म्हणतायत तर ज्ञानेश्वर असं म्हणतात की जे दुष्ट लोक आहेत त्या दुष्ट लोकांना मारू नका, त्यांचा दुष्टपणा मारा. पण कुठलाही मनुष्य सुरुवातीला चांगलाच असतो, त्याच्यामध्ये दुष्ट गुण नंतर येतात, ते गुण तुम्ही मारा. म्हणून ते म्हणतात जे खळांची व्यंकटी साडू, खळ म्हणजे कलपुरुष आपण म्हणतो ना तसं, हा तया सत्य मी रती वाढू असे लोकांचं मैत्री होऊ दे की ज्यांचं खलत्व गेलेलं आहे, अशा लोकांची मैत्री होऊ दे. ते म्हणतात की जे पापी लोक आहेत त्यांच्यातला अंधकार दूर हो आणि त्यांना एक स्वधर्माचा, त्यांना एक सूर्योदय पाहायला मिळू दे. आणि या पृथ्वीवरती कशा प्रकारचे लोक असावेत तर त्यांनी म्हटलेलं आहे ईश्वरनिष्ठ लोक पाहिजेत, ज्यांची ईश्वरावरती श्रद्धा आहे असे लोक या पृथ्वी तलावरती असो आणि ते प्रचंड संख्येने यावं, त्यांची एकमेकांची गाठ पडू दे अशी त्यांनी प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे. आणि हे जे ईश्वरनिष्ठ किंवा साधू पुरुष किंवा संत पुरुष आहे ते कसे असतात, हे जणू काही कल्पतरू सारखे. कल्पतरू म्हणजे एक झाड जे तुम्हाला जे मागाल ते तुम्हाला मिळतं, परंतु हे सुद्धा कल्पतरू सारखेच आहेत, फक्त अजून एक म्हणजे हे चालणारे बोलणारे कल्पतरू आहेत. हा, निदान कल्पतरू एका जागी असतो पण हे चालणारे आहेत. आणि अशा ह्या अनेक साधू संतांच्या मुळे ह्या कल्पतरूंच्या बाधा होतील आणि तुम्ही त्यांच्याकडे काही मागा ते तुम्हाला मिळेल, ते जणू काही अमृतच असेल असं ते म्हणतात. आणि हे कसं आहे म्हणून चरा कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गावं बोलत ते जे अर्णव पियुषाचे. त्याच्यानंतर हे कसे आहेत तर हे चंद्रासारखे शीतल आहेत पण त्यांच्यावर डाग नाही आहे. हे सूर्यासारखे तेजस्वी आहेत पण ते ताप देणारे नाही आहेत. आणि हे सदैव सजने असे लोक आहेत की आपल्याला वाटतं हे असे लोक आपले मित्र असावेत, आपले सोयरे असावेत असं तुम्हाला वाटेल. असे हे मोठ्या संख्येनं पृथ्वी तलावरती हवे आहेत. आणि शेवटी ते असं म्हणतायत सर्वांना सर्व काही यश मिळेल परंतु तुमचा जो आदी पुरुष आहे परमेश्वर त्याला कधी तुम्ही विसरता कामा नये. म्हणून ते म्हणतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी भजिजो आदी पुरुषी म्हणजे पुरुषी अखंडित असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे जे सगळं वर्णन आहे हे राम शेवाळकर आहेत प्राध्यापक, त्यांचे काही भाषण आहेत युट्यूबवरती, त्याच्यातून आम्ही ऐकलेलं आहे, वारंवार ऐकलं आणि त्याच्यातून आम्ही हे तुम्हाला सांगतोय. डॉक्टर अरुणा ढेरे म्हणून आणखी एक संत साहित्याचे अभ्यासक आहेत पुण्याच्या, त्यांनी असं म्हटलेलं आहे ज्ञानदेव आणि पसायदानाविषयी ते असं म्हणतायत की पसायदानामध्ये एका अपूर्व प्रतिभावंताचा वाघविलास आहे. वाघविलास हा शब्द वापरलेला आहे. जेव्हा तुम्ही बोलताना ते प्रचंड ताकदीचं समजा असेल तर त्याला वाघविलास म्हणण्याची पद्धत आहे. एका श्रेष्ठ साधकाचा तो दिव्य ध्यास आहे. ते तत्वज्ञ कवी होते त्याचबरोबर ते अत्यंत सहृदय होते. म्हणून त्याने म्हटलंय की दुष्टांना मारू नका, दुष्टपणा मारा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कलेला कमालीच्या करुणेचा स्पर्श झाल्यानंतर जन्माला आलेली ती एक अजर अभंग आणि अद्भुत कविता आहे. अजर याचा अर्थ कधीही म्हातारी न होणार, ही अजर. म्हणून तर ज्ञानेश्वरी आपण आजही वाचतो कारण ती अजर आहे. आणि नंतर ते म्हणतात संपूर्ण या तत्वज्ञानाविषयी ज्ञानदेवांच्या विशेषतः पसायदानाविषयी की जगाच्या पाठीवर आजवर कधीही कोणत्याही काळात कोणीही लिहिली नाही अशी एक वैश्विक प्रार्थना आहे. सर्वांसाठी मागता येते. वैश्विक प्रार्थना नेवासातील या साध्या सुध्या खांबाला टेकून एका कोवळ्या तरुण मुलाने उच्चारली आहे. हे अद्भुत आहे. त्यावेळेला ज्यांनी हे भावार्थ दीपिका सांगितले का तेव्हा त्यांचं वय होतं 16. 15 ते 16 या दरम्यान त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा हे सगळं सांगितलं
त्यावेळेला अनेक त्यांच्यापेक्षा वयाने दुपटीने तिपटीने मोठे असलेले अनेक त्यावेळेचे संत साधू हे त्यांना परमेश्वर मानायला लागले. पण अशा प्रकारचा तेजस्वी पुरुष म्हणजेच परमेश्वर आहे असं त्यांना वाटायला. संत जनाबी त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या होत्या, तरी त्या म्हणतात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांच्या नंतर 300 वर्षांनी तुकाराम महाराज जन्माला आले. तुकाराम महाराज म्हणताय की ज्ञान्यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव ऐसे तुम्हा. संत नामदेव ज्यांची भेट आणि ज्ञानदेवची भेट पंढरपूरलाच आहे गेल्यावर, आणि ते एकदम त्यांना वाटले की आपला कोणी जवळचा खूप जुना मित्र भेटला अशी त्यांची भेट झाली. ते म्हणतात धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य तो निधान ज्ञानदेव. संत एकनाथ महाराजांचं फार मोठं काम असं आहे की त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये ती जास्तीत जास्त शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यानंतर अनेक त्याच्यामध्ये काही त्यांनी न सांगितलेल्या ओव्या वगैरे आल्या, लिहिल्या गेल्या आहे, त्या त्यांनी बाजार करून ती शुद्ध स्वरूपामध्ये संपादित केली, सिद्ध केली. ते एकनाथ, संत एकनाथ ते म्हणतायत कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर त्या नमस्कार वारंवार. नरहरी सोनारे त्या सगळ्या ते त्यांच्या बरोबरीच आहे, त्यामुळे ते सगळे मित्रासारखे म्हणतात. सवंगडे असा शब्द त्यांनी वापरलाय. ते म्हणतात की सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई ज्ञानदेवापायी भाव माझा. आणि लोपले ज्ञानजगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग. पांडुरंगाची मूर्ती आहे, नाम ठेविले ज्ञानी. पांडुरंगाच्या अवतारास आम्ही ज्ञानदेव असं नाव ठेवलेलं आहे. आणि इथंही आम्ही मांडणी केलेली आहे. त्या मांडणीमध्ये पांडुरंगाची मूर्ती आहे, रेडा म्हणून ठेवलेला आहे, चिपळ्या आहेत आणि एकतारी आहे, टाळ म्हणून आहेत. आणि विशेषतः गणपतीची मूर्ती आम्ही संतांच्या रूपामध्ये करवून घेतलेली आहे, म्हणून त्याला सोन मुकुट नाहीत पण त्याला पगडी आहे संतांना असते तशी. त्यांच्या गळ्यामध्ये याच्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आहेत, तिथे चिपळ्या आहेत हातामध्ये अशी, आणि पद्मासनामध्ये पद्मासनामध्ये बसलेली ती मूर्ती आहे. तर प्रसाद मागितलेला आहे. प्रसादाने प्रसाद मला द्या. कुणासाठी प्रसाद? संपूर्ण विश्वासाठी असं आहे. म्हणून हे पसाय एवढंच आहे. आणि ही आमची प्रार्थना होते शाळेत असताना. आशा म्हणते ना क्षणात दुसऱ्या गावाला जाणे, तिथली माहिती हे करणे, भूत वर्तमान भविष्य हे सरळ सांगणे, अशा अनेक सिद्धी चांगदेवांना माहिती होत्या. आणि त्यामुळे त्यांचा शिष्य परिवार हा अफाट होता, प्रचंड. आणि ते 1400 वर्ष कसं जगले याच्याविषयी माहिती मला पुढे सांगितलेली आहे, ती मी तुम्हाला सांगतो. की त्यांना योग सिद्धीद्वारे त्यांना हे कळायचं की आपला मृत्यू केव्हा आहे हे त्यांना कळायचं. त्यावेळेला ते स्वतःचा आत्मा काढून ब्रह्मांडामध्ये नेऊन ठेवायचे. आणि यमदूत आल्यानंतर त्यांना फक्त ते निर्जीव शरीर दिसायचं आणि ते परत निघून जायचे. आणि 10 दिवसानंतर हे परत यायचे आणि जिवंत व्हायचे. अशी एक सिद्धी त्यांना प्राप्त होती असं मला सांगितलंय. तर मुद्दा काय, जेव्हा 1400 वर्षाचा मनुष्य एवढ्या प्रचंड हे असलेला शिष्य परिवाराने त्यांना कळलं की एक ज्ञानदेव नावाचा मुलगा हल्ली काहीतरी सांगतो म्हणून, आणि त्याचं वय असं 16-17 वगैरे आहे असं म्हटलं. तर त्यांना वाटले असं कसं असेल ना, मी एवढा 1400 वर्ष आणि 16-17 वर्षाचा मुलगा असं कसं काय. मग शेवटी सांगितलं तुम्ही तर नाही तर भेट घ्या असं झालं. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे आपण त्यांना पत्र लिहू. म्हणजे कागदावर पत्र लिहायला सुरुवात करून मायना लिहायला सुरुवात केली पहिलं. ते म्हणजे ह्यांना मी चिरंजीव म्हणू का, चिरंजीव वगैरे. पण चिरंजीव मी आहे, हे कुठे चिरंजीव. मग चिरंजीव कसं लिहिणार. मग तीर्थरूप किंवा म्हटलं तर ते वयानं लहान आहे, तीर्थरूप कसं लिहिणार. म्हणून मग शेवटी त्यांनी असं ठरवलं की आपण काहीच लिहायचं नाही. त्यांनी कोरा कागद घेतला, घडी केला आणि शिष्याकडे दिला आणि त्याचं इथं ज्ञानदेवांना नेऊन दे. कोरा कागद पत्र. तर त्या शिष्याने तो खिशात ठेवला. ज्ञानदेवाला भेटायला गेलो. ज्ञानदेवाने त्या लांबूनच हाक मारली आणि तू चांगदेवांच्याकडनं आल्यास का. ते म्हणत हो. आम्ही येताना कोरा कागदच घेऊन आलास. तेव्हा त्या शिष्याला वाटलं हे काहीतरी प्रकरण वेगळं आहे. मग त्याने तो कागद दिला. तो कागद निवृत्तीनाथ, त्यांनी सगळ्यात मोठी निवृत्तीनाथ, त्यांनी बघितला कोरा. ज्ञानदेवाने बघितला कोरा कागद. सोपानदेवाने बघितला कोरा कागद. मुक्ताईकडे तो कागद आला. मुक्ताईने बघितला. मुक्ताई म्हणाली 1400 वर्ष जगून हा मनुष्य कोरा ते कोराच असं म्हटलं. शेवटी ठीक आहे भेटू म्हणाले. आणि भेटीची वेळ वगैरे ठरली आणि चांगदेव यायला निघाले. हजारो शिष्य सोबत आणि सगळे शंखनाद करत वगैरे वाजत गाजत येत आहेत. आणि समोर आघाडी होती चांगदेव, वाघावरती स्वार, अकराळ विक्राळ वाघ. त्यांच्या उजव्या हातामध्ये चाबूक म्हणून नाग घेतलं होतं विषारी जिवंत. आणि असं त्यांचं विक्राळ रूप घेऊन ते येत आहेत. आणि आल्यानंतर निवृत्तींना तोपर्यंत सगळी बाहेर सकाळचे ऊन खात बसलेली होती चारी भावंड भिंतीवर. तर ते निवृत्तीनाथ ज्ञानदेव म्हणाले किती झालं तरी चांगदेव वयाने मोठे आहे,
त्यांना आपल्याकडे येण्यापेक्षा आपण वेशीवरती जाऊ त्यांचं स्वागत करायला, असं ते म्हणाले. ज्ञानदेव म्हणाले बरोबर आहे, चल चल म्हटल्याबरोबर भिंत चालायला लागली. भिंत चालायला लागली हा चमत्कार गावातल्या सगळ्या लोकांनी अचंबा होऊन बघितला की असं कधीच पूर्वी बघितलेलं नाही. आणि ती भिंत चालत 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 वेशीपर्यंत गेली आणि तोपर्यंत चांगदेव वाट बघत होते. त्यांनी जेव्हा बघितलं की भिंत चालवत हे चारी भावंड आलेली आहेत, याचा अर्थ त्यांचं हे आहे काहीतरी विलक्षण आपण पाहतो आहोत. कारण सजीवांच्या वरती सत्ता चालते, निर्जीवांच्या वरती सत्ता चालवणं अशक्य कुठली गोष्ट आहे. त्यामुळं त्यांनी उतरलं, त्यांनी निवृत्तीनाथांचं शिष्यत्व पत्करलं, त्यांना नमस्कार केला. आजपासून ते निवृत्तीनाथांचे शिष्य झाले. आणि मग नंतर त्यांनी ज्ञानदेवांना सांगितलं की मला तुम्ही काहीतरी उपदेश करा. तर ज्ञानदेवांनी त्यांना 65 ओव्यांमध्ये उपदेश केलेला आहे. त्याचं नाव आहे चांगदेव 65, हे त्याचं नाव आहे. पुढे काही दिवसांनी चांगदेव यांना निवृत्तीनाथांना म्हणाले मला ब्रह्म म्हणजे काय हे मला जर समजून घ्यायचंय. तर निवृत्तीनाथ म्हणाले सांगतो, पण एक अट आहे. काय अट आहे? तुझ्या एका शिष्याचं बळी देव, तुला आम्ही ब्रह्मज्ञान देतो. ठीक आहे. चांगदेव बाहेर गेले, हजारो शिष्य. सगळ्यांना सांगितलं की मला ब्रह्मज्ञान देत आहे निवृत्तीनाथ, तर एका शिष्याचं बळी पाहिजे, ज्याला शक्य आहे त्याने पुढे यावं. एकही जण थांबला नाही, सगळे निघून गेले. तेव्हा निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले की तुला असा गर्व झालेला असेल की आपल्या मागे किती शिष्य आहे, तुझा खरा शिष्य एकही नाही की जो आपल्या गुरुचं ऐकेल. आणि खरं म्हणजे अशी काही अट वगैरे काय नसते बळीची वगैरे, तुला कळावं म्हणून आम्ही सांगितलं की. तेव्हा त्यांनी मान्य केलं ते, आणि मग ते त्यांच्यासोबत होते. पुढे वयाच्या अंदाजे 21-22व्या वर्षी ज्ञानदेवांनी असं ठरवलं की आता आपण वेगळा काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. सगळ्या संतांच्या समोर ते पंढरपूरला गेले आणि विठोबा समोर जाऊन ते उभे राहिले. म्हणाले की मला समाधी घ्यायची आहे, मला आता बाकीचं काही करण्याची इच्छा नाहीये. तेव्हा सगळ्या संतांच्या समोर पंढरपूरच्या विठोबाने सांगितलं तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. हा आवाज सगळ्यांनी ऐकला, सगळ्या संतांनी ऐकला. सगळ्या संतांना थोडंसं वाईटच वाटलं, कारण समाधी कार्य घेणार म्हटल्यावर सगळे अत्यंत अशा विमनस्क वरचे सगळेजण आले आणि आळंदीला त्यांनी निर्णय घेतला समाधी घेण्याचा. आणि तिथे खूप दिवस तो समारंभ सुरू होता, तयारी वगैरे अशी. आणि त्यांच्या समाधीला त्यावेळेचे सगळे साधू पुरुष संत पुरुष हजर होते. त्यांच्या समोर त्यांनी समाधी घेतलेली आहे. याचं कारण म्हणजे सगळ्या साधू संतांच्या ओव्यामध्ये अभंगामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. आणि ते सर्वसाधारणपणे सारखंच आहे, कोणती तिथी काय वगैरे किती वाजता वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये. काही संतांनी असं म्हटलेलं आहे की या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग आणि रुक्मिणी आलेले होते, त्यांनी या समाधीसाठी त्यांना खूप आशीर्वाद दिलेले आहेत. पण त्यांनी समाधी घेतली याचा अर्थ त्यांचं कार्य संपलेलं नाहीये. विठोबाने असं सांगितलं ती जी समाधी आहे ती संजीवन समाधी आहे. संजीवन समाधीमध्ये मनुष्य कार्यरत राहतो, हे त्याचा अर्थ आहे. ज्ञानदेवांचं जे कार्य आहे ते कार्य 22व्या वर्षी संपणार नाहीये, ते पुढची अनेक 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 वर्ष चालू राहिलं पाहिजे, असं ते कार्य आहे. म्हणून ती संजीवन समाधी त्यांना घ्यायला विठोबांनी परवानगी दिलेली आहे. जिथे जास्त अधिक काम करत अजूनही त्यांची स्पंदनं ऐकू येतात असं अनेक शास्त्रज्ञांनी काही प्रयोग करून तिथं सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात वरती दिसते तुम्हाला त्या ठिकाणी ती समाधी आहे. तिकडे ती इंद्रायणी नदी आहे आणि त्या समाधीच्या शेजारीच एक वटवृक्ष आहे, त्याला सोन्याचा पिंपळ किंवा अजान वृक्ष हे त्याचं नाव आहे. संजीवनी ही फक्त ज्ञानेश्वरांनी घेतलेली आहे, दुसऱ्या कोणी घेतलेली नाही. बाकी सगळी समाधी घेतली, पण संजीवन समाधी ही फक्त ज्ञानेश्वरांची. ते रोमहर्षक सांगितलं तुम्ही वर्णन. सगळे संत त्याच्यामध्ये एकेकाळी जायचे त्यांच्यासोबत, अजूनही जातात. ती वारी ही आहे. हे मी मुद्दाम हे चित्र काढून घेतलेलं आहे माझ्या मित्रांनी. दिंड्या पताका हे सगळं आहे. आणि सर्व वयोगटातले लोक याच्यात त्यांना दाखवले. आणि अशा रीतीनं ही काही हजार वर्ष चालू राहणारा हा जगभरातला एक मोठा विलक्षण विक्रम आहे की महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या राज्यातील हजारो नव्हे तर लाखो लोक दरवर्षी एका शिस्तबद्ध रीतीने येतात. कुठेही गडबड गोंधळ नाही, कुठे उपाशी राहत नाही, आणि जातात, नमस्कार करतात आणि परत येतात. हे फक्त भावभक्तीमुळेच होऊ शकतं आणि ही भारतीयांची ताकद आहे.
बोला ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय.